नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि पुढारी न्यूजच्या या गणपती विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। दररोज आपण गणरायाची विविध रूपं आणि गणरायासाठीच्या विविध सजावटींचा आढावा घेतोय। अनेक गणेश मंडळांनी बाप्पाला आकर्षक अशा देखाव्यांमध्ये विराजमान केलंय। घराघरांमध्येही अशीच आकर्षक सजावट बघायला मिळतेय। आपल्या घरी आलेल्या बाप्पाची प्रत्येक गणेश भक्त मनोभावे पूजा करतोय। आजही आपण अनेक मंडळांमध्ये आणि घरांमध्ये जाणार आहोत। चला तर मग सुरुवातीला जाऊयात परळचा राजा बघायला। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात गणपती बाप्पांची अनेकांच्या घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये मनोभावे पूजा करण्यात येते। परळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची 1974 मध्ये स्थापना करण्यात आली आहे। यंदा जय मल्हार स्वरूपात बाप्पा विराजमान झालाय। 24 फुटी मूर्ती, जेजुरीचा हुबेहूब आकर्षक देखावा इथे उभारण्यात आलाय। यावेळी विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहेत आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। गणपती बाप्पाची ही मूर्ती स्थापन केलेली आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्साह पाहायला मिळत आहे आणि विशेष करून खंडेरायाचं दर्शन इथे अनेक गणेश भक्तांना घ्यायला मिळत आहे। काय सांगाल, मंडळाची स्थापना झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिकृती इथे उभारण्यात आल्या, मात्र आज जेजुरीचा देखावा इथे स्थापन उभारण्यात आलेला आहे। गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे। 10 दिवस कोणते कार्यक्रम घेतले जातात? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण नेत्रदान, नेत्रचिकित्सा, मोफत चष्मे वाटप, ब्लड कॅम्प असतात जे हॉस्पिटलच्या माध्यमातून होते। लायन्स क्लब ऑफ इंडियावाले त्यांच्याकडून विविध आरोग्य शिबिर आपण राबवतो आणि ज्यांचे मोतीबिंदू वगैरे असतील तर त्यांची आपण शस्त्रक्रिया मोफत करून देतो। खूप चांगला उपक्रम राबवला जात आहे मंडळाकडून। आपल्यासोबत अजून काही पदाधिकारी आहेत। दादा, नेमकं मंडळाचं वैशिष्ट्य काय आहे? मंडळाचा ह्यावेळी जेजुरीची थीम आम्ही केलेली आहे। तुम्ही आता मेन गेटला बघितलं ना, मेन गेटला जो आम्ही जेजुरीला जो मेन गेट आहे रेल्वे स्टेशनला ना, तोच आम्ही मेन गेट केला आणि तशीच आमची थीम आहे। तुम्ही आता आमचं आगमन बघितलं असेल ना, आगमनला पण आता तुम्ही आमच्याकडे इथे बघितलं तर भाविक काय काय ते टी शर्ट घातलेले आहेत। ते टी शर्ट पण आम्ही येलो हळदी कलरमध्येच केलेले आहे। तुम्ही आता जरी पायाखाली बघितले ना, आम्ही हळद वगैरे टाकली आणि प्रॉपर जेजुरीचं आम्ही हे थीम केलेलं आहे। जेजुरीची थीम राबविण्यात आलेली आहे। बाप्पा हा विराजमान झालेला आहे। बाप्पाचं 85वावं वर्ष आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थीम राबवून सामाजिक उपक्रम घेऊन मदतीचा हात हे मंडळ देणार असल्याचं सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह शिल्पा नरोडे, पुढारी, मुंबई। नवी मुंबईत कोपरखैरण्याचा एकदंत या मंडळानं कांतारा फेम पंजुर्ली देवाच्या रूपात बाप्पाची मूर्ती तयार केली आहे। 23 फुटांची ही मूर्ती पाहण्यासाठी भाविक गर्दी करताना पाहायला मिळतात। मंडळाकडून दरवर्षी वेगवेगळ्या थीममध्ये गणपती बाप्पाच्या आकर्षक मूर्त्या साकारण्यात येत असतात। या संदर्भातला आढावा घेतलाय अमृता यादव यांनी। संपूर्ण देशभरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्साह तर आहेतच आणि आपण आलो आहोत कोपरखैरण्याचा एकदंत या मंडळाला भेटण्यासाठी आणि आपण पाहू शकतो की या मंडळाची आगळी वेगळी मूर्ती अशी ह्या ठिकाणी बसवण्यात आली आहे। कांतारा फेम पंजुर्ली देवाच्या रूपात या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे आणि आपण पाहू शकतो की या बाप्पाचे आकर्षक असे रूप या मूर्तीतून पाहायला मिळते। प्रचंड प्रमाणात भाविक इकडे गर्दी करताना पाहायला मिळतात। तसेच या मूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। दादा, काय सांगाल, मंडळाला किती वर्ष झाले आणि ही थीम बसवण्याची काय विचार? आमच्या मंडळाचं हे 24वं वर्ष आहे आणि थीम अशी आहे की आम्हाला आगळं वेगळं काय करण्याचे दरवर्षी प्रमाणे आम्ही आगळं वेगळं करत असतो। की पाचव्या वर्षी बघितलं आमचा काचेचा गणपती होता। यावर्षी जे साऊथ केरला स्टाईलची आमची एक कांतारा मूवीची एक थीम होती, ती डोक्यात होती। असं काहीतरी आमचं पुढच्या वर्षी नेक्स्ट टेस्ट वेगवेगळं असतं, काही ना काही थीम असतं। ही जी थीम होती, जी मी मूवी बघितली होती, मूवी आणि त्यांचं कल्चर, माझे मित्र पण आहेत की त्यांच्या कल्चरला निगडीत ही जी आपली थीम बनवले। पण त्या संदर्भात मला त्याच्यामध्ये एवढं दाखवायचं होतं की बाबा मला जेवढा हा कल्चर आवडलाय आणि मी या कल्चरच्या एवढं जवळ आहे, तर हा कल्चर पूर्ण देशभराने बघावा आणि देशभराने बघावा आणि त्याची सहानुभूती करावी आणि तो कल्चर नेमकं काय आहे, कसा आहे। कांतारा मूवी फक्त आपण मूवीज बघतोय, मूवी नंतर तो त्याचा देवाचं रूप, तो देव कशा पद्धतीने आपली मदत करतो, या आपल्या सोबत असतो, या पद्धतीने मला सगळ्यांना म्हणजे आपल्या देशभरांना, आता देश बघितला गेला तर आपला पूर्ण देशच बघतो या सर्व गोष्टी।
नक्कीच आपण बघितलं की आपल्या आगळ्या वेगळ्या बाप्पाला पाहण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकास खवळेसह मी अमृता यादव, पुढारी न्यूज, नवी मुंबई. आणि यानंतर सोलापूरमध्ये जाऊयात. सोलापुरातील दाजी पेठेतील मानाचा आप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय. इतकंच नाही तर बालाजीची मूर्तीही इथं साकारण्यात आली आहे. या संपूर्ण देखावा साकारायला 6 महिन्यांचा कालावधी लागला. या देखाव्यामुळे सोलापूरकरांना सोलापूरमध्येच तिरुपती बालाजीचं मंदिर बघण्याची आणि बालाजीचं दर्शन घेण्याची ही संधी मिळाली आहे. केवळ देखावाच नाही तर तिरुपतीमधील लाडू, पुलाव भात आणि दही भाताचा प्रसादही इथं दिला जातोय. या देखाव्याचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया. गणपती म्हटलं तर वेगवेगळे देखावे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. मात्र सोलापुरातील आप्पा गणपतीकडून जे बालाजी आहे त्याचा देखावा जो आहे तो करण्यात आलेला आहे. तिरुपती बालाजीचा हुबेहूब देखावा जो आहे तो आप्पा गणपतीने केल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. खरं तर पूर्व भागामधील 1978 पासून हे जे मंडळ आहे ते वेगवेगळे देखावे जे आहेत ते गणपती निमित्त करतानाचं चित्र दिसतंय. मात्र यावेळेसचा देखावा जो आहे तो मोठ्या प्रमाणात तिरुपती बालाजीचा देखावा या ठिकाणी आप्पा गणपती जे हे मंडळ आहे ते करतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या पर्यावरणपूरक अशा गोष्टींचा वापर करीत हा जो देखावा जो आहे तो सोलापुरातील संपूर्ण सोलापूरवासियांना जो आहे तो खुला ठेवण्यात आलेला आहे. त्याच संदर्भात बोलण्यासाठी या मंडळाचे ज्या प्रमुख आहेत एमूल साहेब ते आहेत. काय सांगाल, कशा प्रकारे, काय डोक्यात होती संकल्पना, नेमकं का करावं असं वाटलं? गेल्या 15-20 वर्षापासून मी गणपती स्थापना करतोय आणि मोठ्या प्रमाणात सेटअप असतो. पण काही 1 वर्ष 2 वर्षापासून हे जे कलाकार आहेत त्यांनी आम्हाला विनंती केली होती की आपल्याला एक मोठ्या प्रमाणात करायचं, पण आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून द्या. आम्ही त्यांना विनंती केली की जे काय करायचं या प्रिमायसेस मध्ये करा असे त्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर मागील 6 महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला भेटले की आम्ही काय करायचं. त्यांनी सॅम्पल म्हणून एक प्रोडक्ट आम्हाला दाखवले. त्यांनी आम्ही म्हणलं तुम्ही काम चालू करा म्हणलं. मग त्या पद्धतीने 6 महिन्याच्या बिफोर 6 महिन्यापासून त्यांनी कलाकार काम केले. तर सोमा, मॅकल आणि मादास हे 3 व्यक्ती आहेत आणि अतिशय उत्तमरित्या त्यांनी खूप कष्ट आणि खूप मेहनत घेतली, रात्रंदिवस काम केले आणि हा सेटअप इथं उभा करायला मागील 25 दिवस लागले. 25 दिवसापासून इथं काम करून हा उभा केले. त्याच्यासोबतच आणि मला सुद्धा वाटलं नाही की एवढं चांगला रिस्पॉन्स भेटेल लोकांचा. कसा प्रतिसाद मिळतोय संपूर्ण सोलापूरवासियांचा? काल उद्घाटन केलंय आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून लोक या देखावा बघण्यासाठी आलेत, गणपतीचं दर्शनासाठी आलेत, बालाजीचं दर्शन घ्यायला लागलेत. नक्कीच आपण जर पाहायला गेलो तर सोलापुरातील हा जो आप्पा गणपतीचा देखावा जो आहे तो पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन विजयकुमार आवटेसह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर. आणि यानंतर जाऊयात अकोल्यामधील बाप्पा बघायला. अकोला शहरातील बाराभाई गणपतीचं विशेष आकर्षण आहे. अकोल्यातील बाराभाई गणपती अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. हा गणपती विविध समाजातील लोकांच्या एकतेचं प्रतीक मानला जातो. श्री बाराभाई गणपतीला गणेश उत्सवात मानाचा गणपती म्हणून विशेष मान आहे. गणेश उत्सवामध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून हा गणपती प्रथम क्रमांकावर असतो. वरडातील सर्व जुना गणपती म्हणून बाराभाई गणपती प्रसिद्ध आहे आणि गणेश उत्सवात या गणपतीला वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झालंय आणि याचा आढावा घेतलाय, पाहूया. अकोल्यातील मानाचा गणपती म्हणून ओळखला जाणारा अकोल्यातील बाराभाईचा गणपती आपण सध्या या मंदिराच्या ठिकाणी आहोत आणि हा बाराभाईचा गणपती ऐतिहासिक आहे. लोकमान्य टिळक यांनी जेव्हा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची स्थापना केली होती त्यापूर्वीचा हा गणपती असल्याचं जे आहे ते मंडळ सांगतात. आणि बाराभाईच्या गणपतीला नेमकं बाराभाई का म्हटलं जातं, मानाचा गणपती का म्हटलं जातं? कारण मानाचा गणपती हा आहे की अकोल्यातली जी मिरवणूक आहे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची, त्या मिरवणुकीमध्ये मानाचं स्थान जे आहे ते या गणपतीला असतं आणि सर्वात पहिले याची मिरवणूक निघते आणि त्यानंतर इतर गणपतींचं जे आहे ते मिरवणूक निघते. आणि या गणपतीला मानाचा गणपती आणि बाराभाईचा गणपती नेमकं का म्हटलं जातं? आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत. दादा, नेमका काय इतिहास आहे? या गणपतीचं जे नाव आहे हे बाराभाई गणपती का आहे की कारण 12 समाजातील 12 लोकांनी या गणपतीची स्थापना केली असल्यामुळे या गणपतीचे जे नाव आहे बाराभाई गणपती ठेवण्यात आलेलं आहे. तसेच या गणपतीचा जो इतिहास आहे, ही जी मूर्ती आहे ही काळ्या मातीपासून बनवलेली असून ही मूर्ती विसर्जन केल्या जात नाही आणि ही जी मूर्ती आहे 1890च्या पूर्वीची आहे. तसेच या गणपती हे 10 दिवसच ही मूर्ती जी आहे ती दर्शनासाठी उघडी असते व वर्षभर ती मूर्ती जी आहे ही झाकलेल्या स्वरूपाची राहते.
गेल्या अनेक वर्षांपासून या गणपती जो आहे तो सातत्यानं इथं विराजमान आहे आणि मानाचा गणपती म्हणून अकोल्याची ओळख जी आहे ती 12 गणपती आहे. जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला. तिकडे हिंगोलीच्या कुरुंदा येथील टोकाई देवी गडावर गणरायाची मूर्ती दरवर्षीच आकर्षणाची बाब ठरतीये. मागील 5 वर्षांपासून या ठिकाणी गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि विशेष म्हणजे ही मूर्ती झाडांमध्ये साकारली जाते. त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून भाविक हजेरी लावतात आणि झाडामध्ये साकारलेले बाप्पा सर्वांचंच लक्ष वेधून घेतात. येथे येणारा भाविक प्रसाद रूपात विविध जातींच्या वृक्षाची रोपं वाहतात. या रोपांची मंदिर परिसरात असलेल्या 150 एकरमध्ये लागवड करून त्यांची जोपासनाही केली जाते. आणि याचाही आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. मात्र या उत्सवामधून अनेक आगळेवेगळे उपक्रम देखील राबवले जातात. मी सध्या हिंगोलीतल्या कुरुंदा भागामध्ये टोकाई माता देवस्थान या ठिकाणी आगळा वेगळा बाप्पाची विराजमान झालेले आहेत. एकूणच 2021 पासून या ठिकाणी आगळेवेगळे बाप्पा विराजमान होत असतात. वृक्ष गणेशा असेल, गोमय वृक्ष गणेशा, त्याचबरोबर वृक्ष गणेशा आणि आगळेवेगळे उपक्रम घेतले जातात. या ठिकाणी एक वृक्षामध्ये एक गणरायाची मूर्ती साकार झालेली आहे. या मूर्तीला अतिशय कमी खर्च आहे. एकूणच मूर्ती जी आहे तर अतिशय सुरेख बनत आहे, कारण नारळाचा जो भाग आहे या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. तसंच नारळाच्या जटा, त्याचबरोबर नारळापासून जी काही दोरी बनली जाते ती दोरीचे देखील त्याचे हात बनवण्यात आले आणि डोक्यावर असलेला फेटा हा सर्वांचं आकर्षण ठरतोय. कारण ही मूर्ती पाहण्यासाठी या भागातीलच नव्हे तर जिल्ह्यातील देखील भाविक या ठिकाणी हजेरी लावत असतात. की दादा, मला सांगा, या ठिकाणी अतिशय सुरेख अशी म्हणजे वृक्षामध्ये बाप्पा हे विराजमान झालेले आहेत. काय नेमक्या भावना आहेत? कमी खर्चामध्ये कसं नियोजन आहे सगळे? माननीय श्री सयाजी शिंदे आमचे मार्गदर्शक, माननीय श्री सयाजीराव शिंदे अभिनेते यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही नेहमीच पर्यावरणपूरक असा संदेश देणारी किंवा पर्यावरणाला जपा असं म्हणणारी मूर्ती आम्ही साकारत असतो. आणि तीही सुद्धा एक अत्यंत कमी खर्चामध्ये तुम्ही बघू शकता की ही एवढी सुंदर मूर्ती जी आहे ही असेल किंवा याच्यापूर्वी 5 वर्षाच्या ज्या काही मूर्ती आहेत त्या पण तुम्ही बघू शकता. त्या मूर्तीचा खर्च जास्तीत जास्त 500 रुपयाच्या वर नसतो. एवढ्या कमी खर्चामध्ये आम्ही ही मूर्ती साकारत असतो. आता ही मूर्ती नारळाच्या सर्व साहित्यापासून, जे काही नारळाचं झाड आहे त्या नारळाच्या झाडापासून जे काही साहित्य तयार होते त्या साहित्यापासूनच बनवलेली मूर्ती आहे. मागील 5 वर्षापासून या ठिकाणी विविध वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना झाली. यावर्षी नारळाच्या खोडापासून, नारळाच्या सालीपासून, नारळाच्या दोरीपासून, नारळाचे जे काही वस्तू आहेत त्याच्यापासून या ठिकाणी गणेश मूर्ती साकारली आहे. कारण ही मूर्ती पाहण्यासाठी अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक जे आहेत हजेरी लावत असतात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. संतोष भिसे, पुढारी न्यूज, कुरुंदा, हिंगोली. तिकडे वर्ध्याच्या इंझाळा गावात गौराईच्या सजावटीला मतदान केंद्राचा देखावा साकारण्यात आलाय. यावेळी गौराईच्या सजावटीतून मतदानाचा हक्क बजावा याबद्दलचा सामाजिक संदेश देण्यात आलाय. तर यात मतदान केंद्रात गणपती बाप्पा मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळतोय. दरम्यान मतदान केंद्राचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना पाहायला मिळतोय. गौरी गणपतीच्या मतदान केंद्राच्या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी. महाराष्ट्रभर ज्येष्ठ कनिष्ठ गौराईचे आगमन झालेले आहे. अशातच वर्ध्यातील इंझाळा हे गाव आहे. या गावाची ओळख अशी आहे की या गावामध्ये घरोघरी महालक्ष्मीचे जवळपास पूजन केले जाते. आपण वर्ध्यातील होले कुटुंबियाकडे आहोत आणि होले कुटुंबियांनी एक आगळा वेगळा देखावा इथे साकारलेला आहे. मतदान कक्षाची थीम साकारलेली आहे. आपण पाहू शकता मतदान बूथ क्रमांक 244 सोबतच ज्येष्ठ कनिष्ठ गौराईचे आगमन झालेले आहे आणि सोबतच मतदान कक्षाचा देखावा इथे साकारून एक सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता या मध्ये की पोलिंग ऑफिसर इथे आहे. मतदान केंद्राला वर आलेली बाई, सोबतच गणपती बाप्पाची इथे जे स्थापना केली आहे, गणपती बाप्पा हे मतदान करताना आपल्याला दिसत आहे. सोबतच एक सामाजिक संदेश या देखाव्यातून देण्यात आलेला आहे. चौकीदार सुद्धा आहे, सोबतच चाय वाटप करणारा सुद्धा आहे. मतदान केंद्रावर आलेला स्त्री पुरुष सर्व याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहे. एकूणच मतदान केंद्राचा देखावा यामध्ये साकारण्यात आलेला आहे. आपल्यासोबत ज्यांनी हा देखावा साकारलेला आहे ते होले कुटुंबीय आहे. काय सांगशील, कशा प्रकारचा देखावा, कशी संकल्पना सुचली? समाजासाठी सांस्कृतिक कार्यक्रम केला जातो. त्यानुसार समाजाला आपण समाज जागृती कशी करू शकतो हा विचार करून मी मागच्या वर्षी पण खेळ आणि याचे नवीन मोबाईल वगैरे घेऊ याबद्दल केलं होतं. आणि यावर्षी मी मतदान कक्ष झाले, आपलं मतदान झालेलं आहे. मतदानमध्ये भरपूर टक्केवारी कमी आहे आणि टक्केवारीमध्ये असं होत आहे की जो नेता पाहिजे जनतेला तो निवडला जात नाही.
त्यामुळे आपलं फक्त याच्यातून थीममधून एवढंच हे द्यायचं आहे आपल्याला की मतदान पूर्ण 100% व्हायला पाहिजे. त्याच्यानुसार आपण थीम हे केलेली आहे. एकूणच मतदानाचे महत्त्व समजून सांगण्याचा प्रयत्न या थीमच्या माध्यमातून झालेला आहे. मतदान करा, आपला नेता निवडू शकतो. सोबतच या गावाची एक आगळीवेगळी ओळख आहे की या ज्येष्ठ कनिष्ठ गौराईच्या आगमनाच्या 3 दिवसामध्ये गावातील संपूर्ण नागरिक ह्या देखावे पाहण्यासाठी येत असतात आणि देखावे पाहण्यातून मतदानाबाबत जनजागृतीवर सामाजिक संदेश या थीमच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा. जालन्याच्या कोरडे कुटुंबियांनी गौरी गणपतीच्या निमित्तानं मनोज जरांगे यांच्या मागील 1 वर्षभरापासूनच्या प्रवासाचा देखावा साकारलाय. मनोज जरांगे यांनी केलेलं आमरण उपोषण, जरांगे यांनी काढलेल्या शांतता रॅली, जरांगे यांचा गावागावात होणारा जंगी सत्कार, हे सगळं हे दाखवण्याचा प्रयत्न या देखाव्यामधून करण्यात आलाय. तर काय सांगणार, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि हा देखावा करावा असं तुम्हाला का वाटलं? आम्ही आता गणेशोत्सवापासून आम्ही विचार करत होतो की आपल्या इथे आता नवरात्र आपलं महालक्ष्मी येणार आहे, तर गौरी पूजाचं यावर्षी काय देखावा करावा. तर मागील 1 वर्षापासून जे मराठा आंदोलनासाठी जे मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनाचा जो प्रवास होता तो प्रवास दाखवण्याचा आम्ही ठरवलं आणि त्या अनुषंगाने आम्ही हा एक देखावा तयार केलेला आहे. ज्याच्यामध्ये सुरुवाती आंतरवालीचं जे आंदोलन आहे, उपोषण आहे, तिथपासून सुरुवात केली. त्याच्यानंतर जे झालेल्या सभा असतील, रॅली असतील, त्याच्यानंतर त्यांचा कुटुंबाप्रती असलेला त्याग असेल, या सर्व गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये दाखवण्याचा एक छोटासा असा प्रयत्न केलेला आहे. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी 5दा उपोषण केले. आता परत ते 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसण्यास त्यांनी सांगितलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला या संपूर्णबद्दल आणि तुम्ही हा देखावा साकारला, नेमकी कल्पना कोणाची? खरं बघितलं तर कल्पना ही मिसेसची होती. फक्त आता आम्ही दोघांनी मिळून ते केलं. ॲक्च्युली 80% कॉन्ट्रीब्युशन तिथंच आहे, पण आम्ही सर्व मागील 15-20 दिवसापासून पूर्ण सर्व तयारी केलेली आहे. आणि आपण ताईंना बोलूया. ताई, काय वाटतं, तुमची कल्पना होती ही, कसं सुचलं तुम्हाला आणि हा जो संपूर्ण 1 वर्षापासून लढा चालू आहे, तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा जे आहेत ते मराठा समाजासाठी अत्यंत झोकून देऊन समर्पणाने कुटुंबाचा त्यांचा स्वतःचा त्याग करून स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता ते मराठा समाजासाठी झोकून देऊन जे प्रयत्न करत आहे. त्यांची हीच मागणी आहे की सरसगट कुणबी हा मराठाचा असून सर्व मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, जेणेकरून पुढच्या ज्या पिढ्या आहेत मराठ्यांच्या त्यांना नोकरीमध्ये आणि सर्वच बाबतीत आरक्षण मिळेल.